मी तुमची अमित्रा। आजचा व्लॉग खूपच खास होणार आहे, कारण आज मी 3 वर्षांनी चालली आहे माझ्या लाडक्या गावाकडे वेरवळीला, आणि तिथे जाऊन आपण खूप धमाल करणार आहोत। तर चला माझ्याबरोबर। या भांबेड सुंदरीने म्हणजेच बाळूमामा बसने आम्ही गावी जाणार आहोत, आणि विशाल दादा पण आम्हाला सोडायला आलेला। चलो हॅपी जर्नी। बस 4 वाजता विरारहून सुटली। खूप मस्त वाटते। किती वर्षांनी गावी चालले? 3 वर्षांनी। म्हणजे एवढ्या वर्षात मी 2 वेळा स्वप्नात चंद्रावर जाऊन आले, यूट्यूबवर 100 वेळा फेमस होण्याचा प्रयत्न केला, आणि 5 वेळा डाएट सुरू करून सोडलं, पण गावी नाही गेले, आणि आज फायनली ते स्वप्न माझं पूर्ण होत आहे। समजलं ना? मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल होत असतात की प्रत्येक वेळेला असं वाटतं आपण कुठल्या वेगळ्याच ठिकाणी आलो। आजीने रात्रीची जेवणासाठी दिलेली भाजी आम्ही आत्ताच संपवली, आणि भाजी खूप टेस्टी होती। चला संगमेश्वर, देवरुख, साखरपा, भांबेड। मी पावसाच्या सुरुवातीला गावाकडे चालली आहे, आणि तिथे खूप धमाल करणार आहे। ही कोकण सफर खरंच मस्त होणार आहे। म्हणूनच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता रात्रीचे 10 वाजले आहेत, आणि आमची भांबेड सुंदरी रात्रीच्या जेवणासाठी हॉटेल मिलन पॅलेसमध्ये थांबली आहे। पूर्वीचा कशेडी घाट थोडा अवघडच होता, पण आता या टनलमुळे वेळ वाचतोय, प्रवास सोपा झाला। पण घाटातल्या त्या वळणवाटांमधल्या आठवणी मात्र अजूनही मनात घर करून आहे। कधी कधी वाटतं ही जणू एक जादुई टनल आहे, जी मला हळूहळू स्वप्नांच्या दुनियेत आपल्या लाडक्या कोकणात घेऊन चालली आहे। गाडी थांबली, आणि मी गाडीतून खाली उतरले। पहिला श्वास घेतला, आणि त्या श्वासातच ओळखीचा गंध होता, जुन्या आठवणींचा। तीन वर्षांनी परत आले, आणि घर तसंच उभं होतं, पण मी मात्र थोडीशी बदलले आहे। पण माझं गाव ते अजूनही मला ओळखतं। फायनली मी आमच्या गावच्या घरी पोचली आहे, आणि आता मी खूप दमली आहे, त्यामुळे हा व्लॉग मी इथेच एंड करते। तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।
आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.